पितानी पुत्रानी पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, हालेलुया. आणि प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, संत पाऊल प्रवचन देताना आणि लेखन करताना बोललेली गोष्ट असे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही येशू ख्रिस्त जो क्रूसावर खिळण्यात आलेला आहे, आम्ही त्याच्याबद्दल प्रवचन देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. करिंद्यास लिहिलेले पहिले पत्र, पहिले अध्यायामध्ये 23वे वचन. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजविलो, हा यहुद्यांस अडखळण व हेलेल्यास मूर्खपणा असा आहे खरा. हालेलुया. कोणाला काही असू दे, आम्ही दुसरा काही बोलत नाहीये. आम्हाला एकच गोष्ट बोलायचं आहे, मी एकच गोष्टीवर विश्वास ठेवत आहे, ते म्हणजे क्रूसावर खेळलेल्या येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तुम्ही प्रत्येक कॅथोलिक चर्चमध्ये गेल्यावर तुम्हाला तिकडे क्रूसावर टांगलेल्या हा येशू तिकडे दिसणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते बुद्धिमान लोकांना, विचारवंत लोकांना ते वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ असेल त्याला. हालेलुया. आम्हाला दुसरं काही येत नाही, आम्ही यावर विश्वास ठेवतो. कारण काय आहे, हे आहे देवाचे ज्ञान. माणसासाठी हे मूर्खपणा असेल. हालेलुया. हालेलुया. माणसांसाठी मूर्खपणा असलेल्या अनेक गोष्टी देवासाठी ज्ञान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणाला तरी लॉटरी लागलं तर आपण काय बोलतो? हा, तो लक्की आहे म्हणून सांगणार, नशीबवान आहे म्हणून बोलणार. हालेलुया. येशू ख्रिस्ताने काय बोलले? कोण कोण लक्की आहे, कोण नशीबवान आहे? येशू ख्रिस्ताच्या विचारानुसार कोण आहे? ताईने बोललेले एक सुंदर वचन आहे. हालेलुया. स्तोत्र 32च्या पहिले वाक्य आहे. हालेलुया. परमेश्वर ज्याला पापापासून झालं म्हणून परमेश्वर ज्याच्याबद्दल बोलतो ते लक्की आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्ती शुभवर्तमानामध्ये 5वा अध्याय 3ऱ्या वचनापासून अनेक भाग्यवान लोकांबद्दल बोललेलं आहे. कोण आहे भाग्यवान? कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आपल्याला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचकपणाची एक गोष्ट आहे, त्या मार्गात न जाता जे आत्मीयाने दीन आहे. हालेलुया. ते धन्य आहे. ज्यांचा हृदय शुद्ध आहे ते धन्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एक तरुण मुलगा तोटा आश्रम मध्ये थोडा काम करूया म्हणून, मदत करूया म्हणून जाऊन तिकडे भांडी घासायला वगैरे बसले. कोणतरी या भांडी घासणाऱ्या पोराला बोलवून घेऊन त्याला सांगितले, परमेश्वर तुला एक संदेश देत आहे, तू बिशप बनणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी सांगितलं की पुढे फादर बनणार आहे, मग बिशप काय कधी बनणार आहे?
हालेलुया. त्यांनी हे त्यांच्याबद्दल असे प्रवचन होता. तिकडे मदत करायला गेले, भांडीवर घासण्याचे काम करत होते. हालेलुया, हालेलुया. हा माणूस बिशप झाला. तेव्हा हा सांगत आहे, आमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही, कारण आमच्या पप्पांचा हात शुद्ध आहे. आमच्या पप्पांनी अशुद्ध असलेल्या पैशाला हात लावलेला नाही. गरजवंत लोकांना तिकडे दिलेलं आहे, त्यांच्याकडचं काही इकडे खेचून घेतलं नाहीये. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ज्या बिशप स्वामी बद्दल बोलत आहे ते बिशप स्वामीचे रिट्रीट सेंटर आहे. हालेलुया. बिशप स्वामी प्रवचन देताना एकदा बोलले तिकडे. हालेलुया. माझ्याकडे येणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक दिवशी एक तरुण मुलगा सकाळी संध्याकाळी प्रार्थनेला येऊन बसून जात आहे दिसले. हालेलुया. बिशप स्वामी त्या पोराला भेटले आणि त्याला विचारलं, तुझी गरज आहे, तू मला खूप अभिमान वाटतं तुझ्याबद्दल, तू एवढा तरुण मुलगा आहे तरी सकाळी संध्याकाळी तू प्रार्थनेला इथे येतोस. हालेलुया. त्यांनी सांगितलं, बिशप स्वामी मला देवाकडे काही मागायला आलो आहे. बिशपनी सांगितलं, तुला काय हवं आहे? त्यांनी सांगितलं, मला दर्जेदार कार एक विकत घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिवाय मला एक सुंदर घर बांधायची इच्छा आहे. हालेलुया. बिशपनी त्याला विचारलं, हे सर्व कशासाठी आहे? त्या कोणाने सांगितलं, या सर्व गोष्टी नाही तर कधीच्या काळात ते लग्न होणार नाही. हालेलुया. कोणतरी विचारपूस केलं तर त्या सर्व दाखवलं तर सर्व काहीतरी होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिशप स्वामी बरोबर त्या थोडी वेळ बसून बोलले. बिशप स्वामीने त्याला सांगितलं, तुला मी एक पत्ता देतो, माझी बाईक गाडी तिकडे आहे, तू माझं बाईक गाडी घे आणि जा. हालेलुया. आम्ही ती गाडी जाऊन एक फेरी मारून ये. तिकडे आम्ही घर आहे, तिकडे त्या घरी जा. हालेलुया. त्या घरी जाऊन चहावर पिऊन ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा हा तिकडे गेला, तेव्हा त्याला दिसलं की त्यांचे घर हे बिशप स्वामींचं घर आहे. ते घर मुलाला घर आहे. हालेलुया. त्या घरामध्ये याच्या इमॅजिनेशन मध्ये असलेल्या कुठल्याही गोष्टी तिथे नाहीये. हालेलुया. या मुलाला या बिशपने विचारलं, तू बघ माझ्याकडे बघ. हालेलुया. मला लोक इज्जत देत आहे की नाही? मला लोक कमी आदर देत आहे की चांगला आदर देत आहे? बिशपने सांगितलं, मला आदर असेल तर माझा आदर कोणतरी माझा घर बघून, घरातील फर्निचर बघून कोणी मला आदर देत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या आई वडिलांनी पुण्याईचं ते जीवन जगले आणि मी त्या आई वडिलांचा मुलगा होऊन चांगला जीवन जगले. हालेलुया. त्याचा आदर ख्रिस्त मंडळी मला देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्व धन्य करणार आपले निरंतर ध्यान मनचिंतन या क्रूसावर टाकलेले येशू ख्रिस्ताकडे असेल तर. हालेलुया. तुम्ही आता वाचलेलं वचन काही होता? पहिलं वाचलेलं वचन काही होता? करिंथीयरास लिहिलेले पहिले पत्र, पहिले अध्याय, वचन संख्या 23. हालेलुया. हा जो येशू ख्रिस्त ज्याच्याकडे आपण बघतो. हालेलुया.
त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला आणखीन एक जबाबदारी दिलेला आहे. ते आहे गलातियरास लिहिलेले पत्र 5व्या अध्यायातील 24वे वचन. गलातियरास लिहिलेले पत्र 5व्या अध्यायातील 24वे वचन. आपण उजवा हात वर करू. गलातियरास पत्र 5व्या अध्यायातील 24वे वचन सुस्त्रांच्या मागे आपण बोलूया. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. हालेलुया. परत एकदा दोन्ही हात वर करत सुस्त्रांच्या मागे हे वचन आपण बोलूया. येशूला वचन बोलता बोलता सांगूया, माझे जीवन बदलून टाक. मला पण माझा देह वासना, माझा विकार या सर्व गोष्टी त्या क्रूसावर टाकलेल्या तुझ्या बरोबर समर्पण करायला मला पण कृपा दे म्हणून आपण बोलूया. मनापासून बोलूया. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. हालेलुया. ख्रिस्त येशूचा आहात का? हालेलुया. तुम्ही ख्रिस्त येशूचा आपला होणार जेव्हा तुम्हाला विकार वासना जेव्हा शरीरामध्ये मनामध्ये येत आहे तेव्हा येशूच्या क्रूसाचा आठवण करा. येशूच्या क्रूसाचा आठवण यायला पाहिजे. येशूच्या क्रूसामध्ये त्यातील एक समर्पण करायचं. प्रभू तुम्हा बरोबर असो. कोणाला तरी इंग्लिश मध्ये जे आपण हिकअप बोलतो, हालेलुया, उचकीचा वरचे त्रास आणि पोट भरल्यासारखं जागेवर होत आहे असे त्रास अधून मधून होत आहे असे तुमच्यामध्ये काही लोक आहेत. परमेश्वर त्यांना एक आशीर्वाद देत आहे. परमेश्वर प्रभू पाहिजे तसे भूक लागत नाही असे त्रास असलेल्या काही लोकांना भूक लागण्याचे दान आज देत आहे. कायम लिग्वीच्या जागेच्या भागामध्ये खूप त्रास आहे अशा एका व्यक्तीला कमरेच्या मध्य भागामध्ये मणक्याला लागून त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्रात्मा आशीर्वाद देत आहे. तांबून एक डोळा दुखत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू येशू आशीर्वाद देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.